ना खाई भोगी तो सदा रोगी असं म्हणतात. इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती. म्हणूनच पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवली जाते. त्यालाच भोगीची भाजी म्हणतात. या भाजीला अजून बरीच नावं आहेत. कोणी संक्रांतीची भाजी म्हणतं, कोणी लेकरूवाळी भाजी म्हणतं. आता या भोगीच्या भाजीमध्ये जास्त करून ना हंगामी भाज्या वापरल्या जातात. ही भाजी बाजरी किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी, वाफवलेला भात, खिचडी, चपाती याबरोबर खाल्ली जाते. आता संपूर्ण रेसिपी मी इथे सांगितलेली आहे. भाज्या कोणकोणत्या घ्यायच्या, कशा प्रकारे वाटण करायचं हे सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सर्व प्रकारच्या भाज्या आणि कडधान्य घेतलेले आहेत. त्यात वांगी, बटाटा, शेंगदाणे, इथे मी कच्चेच शेंगदाणे घेतलेत. त्यानंतर वाल, गाजर, पावटा. इथे मी पावट्या शेंगा आणून चांगल्या सोलून घेतलेल्या आहेत. तुम्ही कडधान्यातला डायरेक्ट पावटा घातला तरी चालेल. त्यानंतर गवार, फरसबी, वाटाणे आणि हरभरे. इथे मी लाल हरभरे घेतलेत. ह्या जागी तुम्ही इथे हिरवे हरभरे घेतलेत तरी सुद्धा चालेल. आता या सर्व भाज्या आपल्याला छान उकळून घ्यायच्या आहेत. आता एका कढईमध्ये मी सर्व भाज्या घालून घेते. त्यानंतर त्यात गरम पाणी घालून घेते, जेणेकरून आपल्या भाज्या लवकर शिजायला मदत होते आणि त्यात कडधान्य शिजायला अजूनच वेळ लागतो. तर कडधान्य आणि आपल्या भाज्या ज्या आहेत बाकीच्या त्या इक्वल क्वांटिटीमध्ये शिजल्या पाहिजे, म्हणून मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे. आता झाकण बंद करून आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या. आता भाज्या शिजतात तोपर्यंत इथे आपल्याला वाटण करून घ्यायचं. त्याकरता इथे मी तेल घेतलंय. तेल छान गरम झालं की त्यात कांदा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचंय. त्यानंतर त्यात घालायचंय बारीक खिसलेलं सुकं खोबरं. तुम्ही या जागी इथे ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर लसूण, मिरची आणि तीळ सुद्धा घालून घ्यायची. आता भोगी म्हटलं तर तीळ आलेच, त्यामुळे तीळ सुद्धा टाकून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त 2 ते 3 मिनिटं असंच मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचे. आता सर्व वाटण आपलं परतवून झालंय. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर त्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजेच वाटण करून घ्यायचे. हे बघा आपलं वाटण मस्त तयार झालेलं आहे. आता आपण भाज्या पण बघून घेऊयात, आपल्या भाज्या कुठपर्यंत शिजलेल्या आहेत. हे बघा आता मी झाकण ओपन करते. भाज्या पण मस्त आपल्या शिजलेल्या आहेत. तर आपले कडधान्य पण मस्त शिजलेले आहेत. कडधान्य कुठेही कच्चे राहिलेले नाहीयेत. त्यानंतर आता भाजीला फोडणी द्यायची. सर्वात पहिले ते मी तेल तापवून जिरं टाकून घेते. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला वाटण, तेजपत्ता, हळद, काश्मीरी पावडर आणि टोमॅटो घालून मस्त तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवरतीच परतवून घ्यायचे. आता आपलं वाटण बघा मस्त छान परतवून झालेलं आहे. वाटणाला मस्त तेल पण सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता त्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आपल्या शिजलेल्या भाज्या. या सर्व भाज्या अशा मस्त मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर इथे मी घालते वाटणाचं पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून परत पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता झाकण लावून आपण भाजी एक 5 मिनिट शिजू देऊयात. आता भाजी शिजेपर्यंत आपण मुगाच्या खिचडीचा कुकर लावून घेऊयात. त्याकरता इथे मी घेतलं 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ. हे छान असं मस्त स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे. त्यात हळद, मीठ आणि गरम पाणी घालून आपल्याला कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता हे पण आपण एका साईडला ठेवून देऊयात. आता कुकर ठेवलेला आहे. त्यानंतर आता आपण एका साईडला भाजी बघून घेऊयात. हे बघा आपली भाजी केवढी मस्त शिजलेली आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला भाजीवरती थोडेसे तीळ घालून घ्यायचे. आमच्या घरात तीळ जरा जास्तच आवडतात, सो मी थोडंसं इथे जास्त तीळ घालते. तुम्हाला लागेल तेवढे तुम्ही तीळ घालू शकता इथे. परत पुन्हा एकदा तीळ घातल्याच्या नंतर आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे. हे बघा आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. आता बाजरीच्या तिळाच्या भाकरीशिवाय थाळी पूर्णच होणार नाही, तर मी इथे घेतलेले 2 वाटी बाजरीचे पीठ, त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तीळ हे सर्व आपण पहिले मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर गरम पाणी घालून कालथाने असं मस्त मिक्स करून घ्यायचे पीठ, जेणेकरून आपल्या हाताला चटके लागणार नाही. आता हातावर थोडंसं तेल घेऊन आपल्याला हे पीठ चांगलं असं मस्त तळ हाताने मळून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे मी मळते. तसंच तेल लावल्याने ना आपल्या हाताला जास्त पीठ चिकटत नाही, म्हणून मी ते तेल नेहमी लावून घेते. आता पोळपाटावर थोडंसं पीठ पसरवून आपल्याला एक गोळा घेऊन थोडासा असं हाताने थापून घ्यायचंय, जेणेकरून त्याच्यावर थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे आणि तीळ आपल्याला परत हाताने असे मस्त चिकटवून घ्यायचे. त्यानंतर ही भाकरी आपण अशी मस्त थापून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आता आपली भाकरी तयार झालेली आहे. भाकरी तयार झाली की तव्यावरती टाकून वरतून भाकरीला थोडंसं पाणी लावून घ्यायचे. ही भाकरी आपण एका साईडनी शेकून घ्यायची पहिले.
हे बघा, वरचं पाणी जे आहे ना ते पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आहे. आता भाकरी पलटवली की आलटून पालटून थोडंसं तेल लावून भाकरी छान अशी मस्त शेकून घ्यायची. कुठेही भाकरी कच्ची राहिली नाही पाहिजे. हे बघा, आपली बाजरीची तिळाची भाकरी मस्त तयार झालेली आहे. इथे एकदम मऊसूत अशी भाकरी. आता मी थाळीची तयारी करून घेते मस्त. तर ह्या संक्रांतीला म्हणजेच भोगीच्या दिवशी अशा प्रकारे भोगीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. थोडीशी वेगळी पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.